हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे दहीहंडी आणि मस्त दहीहंडी बघायला चाललो आहे आम्ही स्टेशनला. सो चला आपण जाऊ आणि मस्त एन्जॉय करू. मनापासून अंबरनाथकरांना आपली कला दाखवता स्टेजवर असणारी आमची सगळी कलाकार मंडळी, या शहर शाखेचे सगळेच पदाधिकारी या अंबरनाथकरांसाठी जीवाचं रान करतात. म्हणून हा इतका सुंदर, सुटसुटीत आणि शिस्तबद्ध पोकलेन तसंच थांबवा, लोकांना जाऊ द्या आणि त्याच्यानंतर काढा. जमत नसेल तर खाली थांबा. कृपया जर जमत नसेल तर राहू द्या. मध्ये घ्या, मध्ये 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 होते. बघा, जे बाजूला आहे त्यांनी देखील बेस तयार करा. कोणत्याही गोविंदाला जखम होणार नाही. दुखा सन्माननीय आहे. आणि आज या शिष्याने सांगितलंय, गुरूंच्या चरणी नतमस्तक तेव्हाच व्हायचं जेव्हा गुरूंनी दिलेला शब्द पाळायचा. अण्णा, हा सगळा घाट गुरुपौर्णिमेचा होता, पण ती वेळ निघून गेली. म्हणून आज तो आम्ही योगायोग आणलाय. आणि किशोरजी सुरखाते त्यांच्याकडनं, या शिष्याकडनं आणि आमच्या शिवसैनिकांच्या संगतीने आमच्या माता भगिनी घरी जातात. आणलंय त्याचा मी मनापासून स्वीकार करतो. पण या सिंहासनावर शोभणारा एकच व्यक्ती शिवछत्रपतींनंतर, धर्मवीरानंतर महाराष्ट्रात जन्माला आला आणि त्यांचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे ही खुर्ची माझ्याजवळच असेल, पण या सिंहासनावर केवळ आणि केवळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच विराजमान झालेले असतील. ह्या अण्णांचा एकदा जोरदार टाळ्या अण्णांसाठी झाल्या पाहिजेत. म्हणून मी मगाशी म्हटलं की निष्ठावान शिवसैनिक कुणाला म्हणावं, तर ते अरविंद वळेकर यांना. यावेळेला एक तर मंडळी, छानपैकी हंडी फोडलेली आहे ह्या पथकाने. या पथकाचं आता काय नाव नाही माहिती, कारण भरपूर पथक चढले होते आणि एवढ्या पावसा पाण्यात कोण नाव आता लक्षात ठेवेल. पण नेमकं हंडी जेव्हा फोडली ना, तेव्हाच माझा मोबाईल पटकन बंद झाला स्टोरेज फुलमुळे. सो तो एक मिस झालं. सो छान एन्जॉय केला आम्ही. आणि मस्त नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूच पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.